नमस्कार मंडळी, नुकतीच आमची सौराष्ट्र दर्शन आणि गिरनार शिखर ची सुंदर यात्रा पूर्ण झाली आहे. तर आज मी याच प्रवासाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. सौराष्ट्र दर्शनाला निघाल्यावर आमचं पहिलं ध्येय होतं गिरनार. आम्ही बुधवारची संध्याकाळची ट्रेन पकडली. रात्रभराचा प्रवास करून ही ट्रेन आम्हाला सकाळी जुनागडला पोहोचवणार होती. मग काय ठरल्याप्रमाणे सकाळी बरोबर 5 वाजता आम्ही जुनागड स्टेशनवर उतरलो. तिथे उतरल्यावर आम्ही वेळ न घालवता लगेच एक रिक्षा केली आणि थेट गिरनारच्या पायथ्याशी पोहोचलो. चढाई करण्यापूर्वी फ्रेश होणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही तिथे 600 रुपयात एक रूम भाड्याने घेतली. रूमवर जाऊन आम्ही पटापट फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. बरोबर सकाळी 7:30 दरम्यान आम्ही गिरनारची चढाई सुरुवात केली होती. मनात एकच ध्यास होता, दर्शन घ्यायचं. चढता चढता जेव्हा आम्ही 2000 पायऱ्या पूर्ण केल्या तेव्हा आम्हाला डाव्या बाजूला एक पायवाट दिसली, जी थेट वेलनाथ बापूंच्या गुहेकडे जात होती. मग आम्ही सुद्धा आधी तिथेच दर्शनासाठी निघालो. त्या पायवाटेने साधारण 15 ते 20 मिनिट चालल्यानंतर आम्ही वेलनाथ बापूंच्या स्थानावर पोहोचलो. इथे एक वेलनाथ बापूची गुफा आहे. हे वेलनाथ बापू आहेत ते गिरनारचे मोठे संत होऊन गेलेले आहेत.